मंडळी नमस्कार. राशीविद्या या आपल्या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी हेमंत बर्वे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या या पहिल्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर विद्यालक्ष्मी, ज्या दत्त सांप्रदायिक शक्तिपात योग दीक्षा प्राप्त आहेत. गेली अनेक वर्ष ज्योतिषाची जी विविध अंग आहेत त्या सगळ्या अंगांमध्ये त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. म्हणजे हस्तसामुद्रिक असो, पत्रिका असो, टॅरो कार्ड असो, अंकशास्त्र असो, अशा सगळ्यामध्ये गेली अनेक वर्ष त्या लोकांना मार्गदर्शन तर करतातच आहेत. गेली 6-7 वर्ष लंडन आणि अमेरिका या दोन्हीकडील अनेक जणांना त्यांच्या ज्योतिषाचा लाभ झालेला आहे. विद्याताई, प्रश्न असा आहे की हा कार्यक्रम बघणारे अनेक दर्शक किंवा एकंदरीत सर्वसामान्य माणूस हा त्याच्या कुलदेवतेचा, कुलदैवताचा, आवडतो म्हणून गणपतीचा, किंवा कुठेतरी खूप आकर्षण वाटतं म्हणून हनुमानाचा, अशा अनेक मंत्रांना, जपांना आपल्या दैनंदिन साधने स्थान देतात. म्हणजे असं बसतात, आणखीन जवळजवळ अर्धा-पाऊण तास त्यांचं एकामागे एक मंत्र जप चालू असतात. पण काही जणांशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर असं लक्षात आलं की ते त्यातून काही फायदा होतोय, काही लाभ होतोय असा अनुभव करत नाहीत. तर असं का होत असेल? सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या मनातला एक प्रश्न हेमंतजींच्या माध्यमातून इथे उपस्थित आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतही असेल की बरीच वर्ष मी एखादा मंत्र करतोय किंवा बऱ्याच महिन्यांपासून मी अमुक मंत्र करत आहे, त्याचा विशेष लाभ होताना मला दिसत नाही. पहिली गोष्ट तर मंत्राचा लाभ होत नाही असं होत नाही, कारण मंत्र हा सूक्ष्म पातळ्यांवरती तुमच्या स्पंदनांमध्ये कार्य करतो. जेव्हा तुम्ही एखादा मंत्र बोलत असता त्याच्यात नियम एक पाळायला हवा. साधारणपणे कुठलाही मंत्र साधारण एखाद्या 1.25 लाख जपापर्यंत जेव्हा तो जातो तेव्हा तो मंत्र सिद्ध होतो. म्हणजे काय तर त्याच्यातली ज्या लहरी आहेत त्या तुम्हाला जाणवू लागतात. बऱ्याचदा तुम्हाला असंही दिसतं की तुमची 4 भावंडं असतात आणि 4 भावंडांमधले तुम्ही एकटे असता की जो कुठला तरी मंत्रजाप करत असता. बाकीची 3 भावंडं करत नसतात आणि ती 3 भावंडं जी आहेत त्यांना कुठली तरी अनुवंशिक आजाराची लागण झालेली आपल्याला दिसते, पण ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, तुम्हाला ती होत नाही. कारण त्याचा जो सूक्ष्म फायदा झाला आहे मंत्रांचा तो तिथे जाणवतो. मी असं सांगेन की कुठलाही मंत्र करत असताना, कुठलाही जाप करत असताना पहिल्यांदा तो एक जाप घ्या, तोच करा. जे 2-3 तास सलग बसून जे काही करताय ते फक्त एकावरच फोकस करा. साधारणपणे समजा जर कुठलाही जाप तुम्ही साधारण 10 माळा केल्यात, म्हणजे 1 तास किंवा 2 तास, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास असं जर बसत असाल तर 1 लाख काउंट पूर्ण व्हायला तुम्हाला साधारणपणे 3 महिने लागतात. त्यामुळे मी असं सांगेन की जे काही जप जाप्य करताय ते किमान सलग एकच 3 महिने करा. म्हणजे एकाकडेच फोकस करा आणि तो पूर्ण करा. जेव्हा तो 1.25 लाख पूर्ण होईल त्याच्यानंतर मग दुसरा करा. तर त्यामुळे तुम्हाला फायदा झालेला निश्चितपणे आपल्याला पाहता येईल. विद्याताई, आपल्याकडे हा जो स्क्रोल नंबर आहे त्याच्यावरती अनेक जण संपर्क करत असतात प्रत्येकच भागामध्ये. आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. अनिकेत गायकवाड यांची जन्मदिनांक आहे 15 ऑगस्ट 1993, पहाटे 3:45 आणि नागपूरचा जन्म आहे. आणि त्यांनी एक असं विचारलं आहे की ओव्हरऑल पत्रिका कशी आहे? अनिकेतची पत्रिका आत्ता आपल्यासमोर आहे. मिथुन लग्न, मिथुन राशीची पत्रिका आपल्यासमोर आहे आणि मिथुन राशीचं आर्द्रा नक्षत्र आहे. आता इथे वाणीच्या स्थानामध्ये सूर्यबुध जो बसलेला आहे तो मोस्टली सरकारी नोकरीसाठी वारंवारच्या मनातून असं निघेल की आपण सरकारी नोकरी केली पाहिजे किंवा त्याच्यातून होणारे जे लाभ आहेत ते आपल्याला तुझ्या पत्रिकेत होताना दिसतात. तर त्या दृष्टीने तू प्रयत्न केला पाहिजेस. दुसरी गोष्ट काय तर आर्द्रा नक्षत्र असल्यामुळे मंगळच्या पद्धतीचं बसलेलं आहे पत्रिकेमध्ये आणि आर्द्रा नक्षत्र ही आहे. तर या दोन्ही गोष्टी जर पाहिल्या, वाणीच्या स्थानातला सूर्य जर बघितला तर असं दिसतं की बोलण्यामध्ये फार स्पष्टपणा असेल, वागण्यामध्ये स्पष्टपणा असेल, मला जे हवंय ते मिळालं पाहिजे याच्याकडे तुझा जास्त फोकस असेल. थोडासा एक करारीपणा, स्पष्टपणा म्हणण्यापेक्षा मी एक म्हणेन की एक कडक भाव असेल बोलण्यात. आणि जो स्पष्टपणाचा जो अंदाज आहे तुझा तो असा असेल की समोरच्याला राग आला तरी बेहत्तर, पण मला जे बोलायचं ते मी बोलून मोकळा होणार या पद्धतीचं एक स्वभाव तुझा असेल. धडाडीचं व्यक्तिमत्व असेल, बोलका स्वभाव असेल, बोलून सगळ्यांना आकर्षित करण्याचं एक नेचर तुझं असेल. आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या वाईट घडतील. त्याच्यामध्ये जमिनीची खरेदी, खूप मोठ्या जमिनीची खरेदी
ही तुझ्याकडून होईल आणि त्या जमिनीवरचं एखादं घर, ज्याला आपण बंगलो म्हणतो, तर अशा पद्धतीचं एक घर तू स्वतःच्या बळावरती निर्माण करशील. अशा पद्धतीने समाजात, आपल्या कुटुंबात एक चांगलं वलय निर्माण करणारी ही पत्रिका आहे. प्रश्न दुसरा असा आहे, अभिजित जेदे यांचा फोन होता. 24 एप्रिल 2000 जन्मतारीख आहे त्यांची. पहाटे 3:30 3:30 वाजता नाशिकचा जन्म आहे. आणि असा एक ओव्हरऑल प्रश्न आहे, भविष्य कसे असेल. पहिल्या प्रश्नासारखाच हा दुसरा प्रश्न आहे. धनुराशीची पत्रिका आहे, कुंभ लग्नाची पत्रिका आहे. व्यक्ती परत्वे पत्रिका बदलताना दिसत आहेत आपल्याला. तुमच्यापैकी प्रत्येकजण जेव्हा समोर येतो तेव्हा तो इतरांच्या उणीवा सांगतो. पती पत्नीची उणीवा सांगते, पत्नी पतीबद्दल काही गोष्टी सांगते. आणि असं दिसतं की घरातले जे काही 4-6 लोक आहेत त्याच्यातला कुणाचाही स्वभाव एकसारखा नाही आहे. प्रत्येकजण एकमेकांकडे ब्लेम करत असतं. मुळात तुम्ही ज्या नक्षत्रावरती जन्माला आलाय, ज्या राशीत जन्माला आलाय, तुमचा स्वभाव तसाच असतो. तुमच्या आवडीनिवडीही तशा असतात. त्यामुळे आपल्याला जे दुसऱ्याला बोट दाखवायची आपल्याला सवय असते की हा असा वागतो, याचा स्वभाव असा आहे, ही अशी राहते, ही असं खाते, हे जे आहे हा स्वभाव मुळातच त्या पत्रिकेचा प्रभाव असतो, त्या नक्षत्राचा, त्या राशीचा प्रभाव असतो. इथे आपल्याला असं पाहायला मिळतं की मूळ नक्षत्राचं ही जी व्यक्ती आहे, आपण बऱ्याचदा ऐकतो की मूळ नक्षत्र म्हटल्यावरती थोडं टेन्शन असतं, थोडेसे त्रास देणारी मंडळीही असतात, असं आपल्याला पाहायला मिळतं. तर स्वभावाने हट्टी असलेली ही जी व्यक्ती आहे, बुध आणि शुक्र लक्ष्मीनारायण योग हा पत्रिकेमध्ये धनस्थानात बसलेला आहे. त्यामुळे स्वतःच्या बळावर, स्वतःच्या बुद्धीवरती यशस्वी होणारी पत्रिका आहे. आत्मविश्वास इतका ठासून भरलेला आहे की कालांतराने असं दिसेल की ही व्यक्ती 100-200 लोकांचं नेतृत्व करेल. मग राजकीय असेल किंवा सामाजिक असेल, तर त्या पातळ्यांवरती नावारूपाला येणारी ही व्यक्ती आपल्याला असलेली दिसते. आर्थिकदृष्ट्या पत्रिका चांगली आहे. काही 1-2 सूचना महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्याला इथे बोलता येणार नाही. त्यामुळे जर शक्यतो स्वतः प्रत्यक्ष भेटता आलं तर तसा प्रयत्न करा. कारण यशही दिसतं आणि त्याच्याबरोबर येणारी काही अशा गोष्टीही दिसतात की ज्याच्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो. काही विशिष्ट सूचना या पत्रिकेच्या आहेत. त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार ही सूचना सगळ्यात प्राथमिक दर्जाची आहे. त्यामुळे सूर्यनमस्कार सुरू करा. शक्यतो किमान एकादशीचा एक तरी उपवास करा, तो आरोग्यासाठी चांगला राहील. बऱ्याच गोष्टी असतात सांगण्यासारख्या, पण या कमी वेळात आपल्याला त्या सांगता येत नाहीत. तर इथे आपला पहिला भाग संपतोय. आता आपण जाऊया दुसऱ्या भागाकडे, जिथे आपल्यासोबत असतील डॉक्टर के विकास, जे आहेत ज्योतिष वास्तू समुपदेशक. फक्त एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तोवर मंडळी नमस्कार. राशीविद्या कार्यक्रमामध्ये दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या भागामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर के विकास, ज्यांचं ज्योतिष वास्तू सल्लागार म्हणून करिअर गेले अनेक वर्ष आहे. 12हून जास्ती वर्षांपासून वास्तू, विज्ञान आणि ज्योतिष याचा समग्र अभ्यास ते करतायत. आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. गुरुजी, ज्योतिष आणि वास्तू याचं जे तुम्ही समुपदेशन करता, तर त्या दृष्टीने आजच्या दिवसासाठी एखादी खास टिप काय तुम्ही द्याल दर्शकांसाठी? सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना नमस्कार. ज्योतिष आणि वास्तू यांचा एकमेकांशी अतिशय पूरक संबंध आहे. 70% पत्रिका आणि 30% वास्तू ही माणसाच्या आयुष्यावरती काम करत असते. त्यामुळं कोणतीही आध्यात्मिक टीप घेताना आपण ज्योतिष आणि वास्तुशास्त्र यांच्या कॉम्बिनेशननी कुठल्याही गोष्टी बघत असतो. म्हणजे ज्योतिषशास्त्रात ज्या पद्धतीने ग्रहांचा प्रभाव असतो, त्याच पद्धतीने ग्रहांचा प्रभाव हा वास्तूमध्ये सुद्धा बघायला मिळतो. आज आपण बघणार आहे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा शैक्षणिक प्रगतीसाठी कोणत्या गोष्टी आपल्याला वास्तूमध्ये पाहणं गरजेचं आहे किंवा करणं गरजेचं आहे. मुळात नॉर्थ ईस्ट म्हणजे जी ईशान्य दिशा आहे ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे ही जलतत्वाची दिशा आहे, याच्यावरती गुरुग्रहाचा अंमल आहे. तर त्याच्यामुळं ही दिशा अतिशय महत्त्वाची आहे, कारण गुरु हा ज्ञानाचा कारक आहे. ज्या पद्धतीने आपण गुरु बघतो त्याच पद्धतीने आपल्याला बुधही बघणं गरजेचं आहे, कारण बुध हा बुद्धीचा कारक आहे. मग आपल्याला करायचं आहे काय, तर तुमची जी नॉर्थ ईस्ट दिशा आहे तर त्या दिशेवरती एखादी प्यायच्या पाण्याची व्यवस्था किंवा प्यायच्या पाण्याची बाटली भरून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं, तर तिथला चंद्र ॲक्टिवेट होतो, तिथलं जलतत्व ॲक्टिवेट होतं. आपल्याला दुसरी गोष्ट काय करायची आहे, तर एखादं अभ्यासाचं पुस्तक
किंवा अभ्यासाच्या पुस्तकांची काही सोय आपल्याला त्या दिशेवरती करायची. याच्यामुळं गुरुग्रहाचा प्रभाव त्या दिशेवरचा वाढतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एखादी वनस्पती किंवा तुमच्या पाल्याची नक्षत्र वनस्पती आपल्याला तिथं प्लेस करायची आहे की ज्याच्यामुळं बुध या ग्रहाचा प्रभाव वाढेल. आणि चंद्र, गुरु आणि बुध यांचा जर प्रभाव वाढला तर तुमची स्मरणशक्ती किंवा तुम्ही जे वाचाल ते लक्षात ठेवण्याची शक्ती वाढेल आणि मुलांची एकाग्रता वाढेल आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासामध्ये होईल, त्यांचे मार्क्स चांगले मिळण्यासाठी होईल. तर अशा पद्धतीने आपण पूर्व दिशा, उत्तर दिशा आणि ईशान्य दिशा ह्या तीनही दिशांकडे तोंड करून बसणं हे शुभ फलदायी ठरतं. परंतु नॉर्थ ईस्टवरचे म्हणजेच ईशान्य दिशेवरचे जे उपाय करणं आहेत ते अति विशेष फलदायी ठरताना दिसतं. गुरुजी, प्रश्न असा आलेला आहे, रत्नागिरीतून प्रश्न आहे प्रवीण देसाई यांचा. जन्मतारीख दिली त्यांनी 13 ऑक्टोबर 2002. जन्मवेळ सकाळी 6:50 आणि ते बोलत आहेत रत्नागिरीहून, पण त्यांचं जन्म ठिकाण आहे पुणे. त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांच्याकरता नोकरी की व्यवसाय काय चांगलं राहील, का काही सरकारी योग आहेत? प्रवीणजींची पत्रिका आपल्या समोर आलेली आहे, जी तुळा लग्नाची आणि धनुराशीची पत्रिका आहे. पूर्वाषाढा नक्षत्रातल्या 4थ्या चरणामधला यांचा जन्म आहे. मुळात सरकारी नोकरी असावी असं जे वाटणं आहे ते सध्याच्या काळामध्ये फार आपल्याला कमी बघायला मिळतं. पूर्वीच्या काळामध्ये सरकारी योग असणं किंवा एखादं स्थळ बघताना तो सरकारी क्षेत्रात आहे असं बघितल्यावरती जे लोकांना समाधान वाटायचं, तर आत्ता तशी काही तेवढं वाटत नाही. कारण कसं आहे की आजच्या प्रायव्हेट जॉबसुद्धा इतक्या चांगल्या लेवलच्या आहेत किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांचे भारताबरोबर जे टायप्स आहेत त्याच्यामुळं चांगल्या पेमेंटच्या आणि चांगल्या पगारांच्या नोकऱ्या मिळतात. मुळात सरकारी जॉब असणं म्हणजे काहीतरी स्टेबल असणं अशी धारणा बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये असते. आता यांनी जो आपल्याला प्रश्न विचारला आहे की यांच्यासाठी व्यवसाय महत्त्वाचा आहे की नोकरी, तर मुळातच कर्केचा गुरु हा दशम स्थानामध्ये आपल्याला दिसतोय आणि त्याच्यामुळं पत्रिका व्यवसायासाठी जास्त पूरक असताना आपल्याला दिसते. दुसरं जर आपण बघितलं तर याच गुरुची दृष्टी ही आपल्याला पूर्ण अर्थ त्रिकोणावरती म्हणजे द्वितीय स्थान आणि षष्ठ स्थान याच्यावर सुद्धा बघायला मिळते. गुरु हा कर्केचा असल्यामुळं तो सुद्धा आपल्याला केंद्रामध्ये हंस योग करताना दिसतोय. यांनी जर इम्पोर्ट एक्सपोर्ट रिलेटेड काही जर व्यवसाय केला की जिथं सरकारी काही लागेबंदे आहेत तर त्या गोष्टी यांच्यासाठी जास्त पूरक ठरतील किंवा फायदेशीर ठरतील. साधारण जर आपण बघितलं तर नवमांशात सूर्य हा स्वराशीचा आणि तोही लाभस्थानात आपल्याला बघायला मिळतोय. दशांतरदशा ही मंगळामध्ये मंगळाची आहे, धनेश सप्तमेशाची आहे. तर साधारण जो पूरक कालावधी आहे तो आपल्याला फेब्रुवारी नंतरचा जो कालावधी आहे तो पूरक दिसतोय. म्हणजे त्याच्यात अशा काही घडामोडी घडतील की जिथं तुम्ही नोकरी करताय किंवा जिथं काही व्यवसाय करताय तर त्या सरकारी संलग्न काहीतरी आपल्याला गोष्टी दिसतील. म्हणजे तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये जाणार आहात समजा नोकरी बदलून, तर तिथं तुम्हाला अशा गोष्टी दिसतील की त्यांच्या इम्पोर्ट एक्सपोर्टशी काही रिलेशन्स आहेत की जे सरकारचे टेंडर्स आहेत, अशा काही गोष्टी दिसतील. आणि जर तुम्ही स्वतःही व्यवसायाचा विचार करत असाल तर साधारण फेब्रुवारी नंतरचा कालावधी हा आपल्याला जास्त विशेष फलदायी ठरताना दिसतो. पत्रिकेतली जर इतर ग्रहस्थिती जर बघितली तर जो बुध म्हणजे ज्याला आपण वाणीचा कारक म्हणतो तो सुद्धा आपल्याला स्वराशीत बघायला मिळतोय. तो सूर्याबरोबर व्ययस्थानामध्ये आहे. म्हणजे नक्कीच काही लांबचे योग किंवा लांबच्या कंपन्यांशी असलेले योग हे आपल्याला घडताना दिसत आहेत. आपण जर बघितलं तर शनी जो आहे तो भाग्यस्थानात आहे आणि शनीची दृष्टी ही चंद्रावरती पडते. म्हणजेच काय, तर शनीच्या दृष्टीने चंद्राबरोबर विषयोग झाला आहे. मग तुम्हाला काय करायचं, ज्यावेळी पत्रिकेमध्ये विषयोग हा दृष्टीने किंवा युतीने होतो त्यावेळी दुधाचे पदार्थ म्हणजे दुधापासून आटवलेले पदार्थ हे काही कालावधीसाठी म्हणजे पर्टिक्युलरली चंद्राच्या आणि शनीच्या दशेमध्ये जर ते तुम्ही वर्ज केले तर ते तुम्हाला विशेष फलदायी ठरताना दिसतात. तर अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी आपल्याला पत्रिकेमध्ये दिसत आहेत. अशा पद्धतीने हे होतं प्रवीण देसाई यांच्या पत्रिकेचं विश्लेषण. तुमच्या बऱ्याच जणांच्या पत्रिका ह्या तुम्हाला वाटत असतं की आमच्यापर्यंत पोहोचाव्यात. नक्की तुम्ही स्क्रोल लाईन नंबरवरती संपर्क करा आणि आमच्यापर्यंत पोहोचा. आम्ही तुमच्या पत्रिकेचं पुरेसं आणि सविस्तर मार्गदर्शन आपल्याला देऊ. तर मंडळी, हे होतं वाचन प्रवीण देसाई यांच्या पत्रिकेचं, अत्यंत थोड्या वेळात केलेलं. परंतु अशाच प्रकारचे आपल्या आयुष्यातील जटिल वाटणारे किंवा साधे वाटणारे प्रश्न या ज्योतिषाच्या माध्यमातून, आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला प्रत्यक्ष भेटून तुम्ही सोडवू शकता. असेच भेटत राहू, पाहत राहू. हा कार्यक्रम, हा दुसरा भाग आमचा इथे संपतोय, जातोय तिसऱ्या भागाकडे फक्त एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तोवर
मंडळी नमस्कार. राशीविद्या कार्यक्रमातल्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हा भाग आपला न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्र याला डेडिकेट केलेला आहे. विद्यार्थी, एक प्रश्न असा होता की मुलांक तसे म्हटलं तर 1 ते 9 असतात, तर मुलांक 1 असलेल्या ज्या व्यक्ती असतात, ज्यात मी पण आहे, तर अशा व्यक्तींचे स्वभाव, त्यांचे करिअर, त्यांची करायची उपासना किंवा रंग, अशा सगळ्या गोष्टींबद्दल कसं ओळखू येतात? आपण मागच्या काही भागांमध्ये पाहिलं, मुलांक समजून घ्यायचा म्हणजे तुमची जी जन्मतारीख आहे, महिना आणि साल नव्हे, फक्त जन्मतारीख, तर त्याच्यावरून आपण मुलांक काढतो. त्यामुळे कुठल्याही महिन्याची 1, 10, 19 आणि 28 या तारखांना जर आपला जन्म झाला असेल तर तुमचा मुलांक असतो 1. आता या 1 अंकाविषयी आपण जाणून घेऊया. तर मुळात काय की 1 ते 9 हे जे अंक आहेत यांचं आधिपत्य काही विशिष्ट ग्रहांकडे आहे. 1 अंकाचं जे आधिपत्य आहे ते आहे सूर्याकडे. म्हणजे 1 अंक जर मुलांक असेल तुमचा, तर तुमची आराध्य देवता कोण आहे? सूर्य. आणि मग या सूर्याची लक्षणं काय आहेत? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रकाश संश्लेषणाचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते सूर्य करतो, ऊर्जा निर्माण करतो. सूर्य हा आत्माकारक आहे. त्यामुळे जे 1 मुलांकाचे जे लोक असतील त्यांचा स्वभाव कसा असेल? तर जबाबदारी स्वीकारणारा त्यांचा स्वभाव असेल. एखादं काम त्यांनी जर घेतलं तर ते काम पूर्ण करण्याचं त्यांचा स्वभाव असलेला आपल्याला दिसेल. अविरत सातत्याने कार्य करणे हा त्यांचा मूलभूत गुणधर्म आपल्याला दिसेल. जिथेही जातील तिथे त्यांच्यावरती जबाबदारी येण्याची शक्यता सुद्धा असते आणि ती जबाबदारी स्वीकारण्याचं कौशल्य त्यांच्याकडे असल्यामुळेच नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये ते ज्या ठिकाणी कार्य करतात या ठिकाणी खूप मोठा रोल त्यांच्यावरती येऊ शकतो. एक धडाडीचं व्यक्तिमत्व असतं, नेतृत्व कौशल्य असतं. सूर्य हा नवग्रहांचा राजा आहे. त्याच्यामुळे एक राजसी वावरणं हे त्यांच्या वागण्या बोलण्यात आपल्याला दिसतं. सरकारी नोकरी, राजकारण, समाजकारण, कुठलंही नेतृत्व या पद्धतीच्या ज्या पण जबाबदाऱ्या आहेत ते हे लोक आपल्याला स्वीकारताना दिसतात. 100 लोकांमध्ये गेले तर उठून दिसणारा हा 1 नंबरचा व्यक्ती असू शकतो. तर असा हा जो 1 नंबर आहे त्याच्यासाठी अजून काय काय लकी आहे? म्हणजे जर तुम्ही रंगांचं विचाराल तर आपल्याला पहिल्यांदा सूर्याचा रंग जो आहे तो पिवळसर, केशरी, अगदी शुभ्र पांढरा या पद्धतीच्या ज्या रंगछटा आहेत त्या आपण वापरल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये तुमचे कपडे असतील किंवा तुम्ही ज्या बेडवर झोपता ती चादर असेल. कारण बेडवरचं जे तुमचं वास्तव्य असतं ते 24 तासातलं सगळ्यात जास्त वास्तव्य असतं. त्यामुळे या गोष्टी करून पाहायच्यात. जर तुमची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 असेल तर पहिल्यांदा जर तुमचं बेडशीट म्हणजे अंक 1 आहे आणि बेडशीट तुमचं निळ्या रंगाचं आहे तर नक्की तुम्हाला त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं सावध राहा आणि जर निळ्या रंगाचं बेडशीट टाकलं असेल तर ते आधी काढा. तुमच्या घराच्या आजूबाजूचं जे काही वॉल्स आहेत, तुमच्या रूमच्या वॉल्स आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या भिंतींवरती, त्या पडद्यांवरती हा 1 नंबरचा असर राहतो आणि म्हणून तुम्हाला पिवळे, सफेद किंवा केशरी रंगाच्या ज्या पण छटा आहेत त्या रंगाचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे. त्याने तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही आयुष्यात यशाकडे वाटचाल कराल. तर सूर्य हा साक्षात सर्व देवांमध्ये आपल्याला दर्शन देणारा कोण आहे? तर तो साक्षात सूर्य भगवान हा एकमेव असा आहे की जो आपल्याला रोज दर्शन देतो. तर त्याचं दर्शन घ्या आणि तुमच्या कार्याला लागा, तर तुम्हाला निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये सर्व पातळ्यांवरती यश मिळताना दिसेल. हा विद्यार्थी, तुम्ही सुरुवातीला म्हणालात की मुलांक 1 असतो, त्या तारखा असतात 1, 10, 19 आणि 28. तर 19 आणि 28 किंवा इव्हन 10 पण त्याच्यामध्ये 2-2 अंकांचा पण त्यावर परिणाम होतो का? म्हणजे जरी मुलांक 1 आहे तरी 19 म्हणजे 1 आणि 9, तर 1 आणि 9 मुलांक अशा दोन्हींचा परिणाम त्यावरती होतो का? असं असतं? हो. जर आपण स्पेसिफिक 1 तारखेला जन्मलेले लोक जर पाहिले तर त्याच्यामध्ये आपल्याला फरक दिसेल आणि 19ला जन्मलेल्या लोकांमध्ये फरक दिसेल. 1 आणि 0 म्हणजे त्या शून्याला व्हॅल्यू नाही असं नाही.
1 आणि 0 म्हणजे 10 तारखेला जन्मलेले लोकसुद्धा, म्हणजे 1 तारखेचा व्यक्ती वेगळा, 10 तारखेचा वेगळा, 19चा वेगळा आणि 28चा वेगळा. तर याच्यामध्ये काही पातळ्यांवरती आपल्याला करिअर वाईज किंवा स्वभावामध्ये थोडे फरक आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण असं आहे की एकतर भाग्यांकाची जोड त्याला असतेच प्रत्येक तारखेला. तर जरी मूलांक 1 असलं तरी कदाचित भाग्यांक पण वेगळा असतो. आणि जोडीचं जे दुसरं डिजिट जे आहे त्याचा कुठंतरी सूक्ष्म पातळ्यांवरती तो एक जोड स्वभाव त्याला अटॅच होत जातो त्या एक अंकाला. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये खूप सिमिलॅरिटी दिसत नाही, त्याच्यात आपल्याला व्हेरिएशन दिसतं. हे तसंच आहे की एक राशी आहे, समजा मीन राशी आहे आणि मीन राशीची पुन्हा ती 3 नक्षत्र आहेत आणि त्या 3 नक्षत्राचे स्वभाव पुन्हा वेगळे आहेत. तर त्यामुळे मूलांक 1 जरी असला तरी एक गोष्ट कॉमन आपल्याला पाहायला मिळेल, पण काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळेल. मग त्याच्यात करिअर असेल, स्वभाव असेल, आवडीनिवडी असेल, त्यांचं दिसणं असेल, गुणदोष असतील. तर या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक अंक हा स्वतःची ताकद ठेवून असतो. म्हणजे हा खूप अभ्यासाचा विषय आहे. खूप डीप अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे अंकशास्त्र हा खरं तर तसं 2-3 दिवसात होणारा कोर्स नाही आहे. हा कोर्स केल्यानंतर सुद्धा व्यक्तिगत पातळ्यांवरती पुन्हा अभ्यासाच्या दिशांमध्ये तुम्हाला जावं लागतं आणि त्याच्यात खोलात स्वतःच्या अनुभवातून काही नोट्स काढाव्या लागतात. तर मंडळी, हा होता आपला 3रा भाग. राशीविद्या अशा प्रकारे 3 भागातनं आपल्याला दररोज भेटत जाईल. आमच्या या स्क्रोल नंबरवरती संपर्क करा आणि तुमच्या आयुष्यातले प्रश्न ज्योतिषाच्या माध्यमातून सोडवा. असेच भेटत राहू. धन्यवाद.